रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवान संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती गया आपुली आपण करा सोडवान संसार बंधन तोडावे गे विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनिलांबुदावम जगननिहित पाणी मंडलम मंडलानाम तरण तुलसीमाला गंधर्वं गंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसऱ्याच्या गान संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर विप्रदेशम् विनीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दया करुणा करा दया उतारू लागलो आवन धारू चराचरी
विद्यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री जगान श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांचे माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा रामनामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार थोडासा टाइम अँड टाईड वेट्स वर्णन वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. आजचे हे कीर्तनाचं प्रथम पुष्पगुच्छ गावकरी कमिटीने माझ्याकडे सोपवलं त्याबद्दल गावकरी कमिटीचे आभार मानते. आपल्या सप्ताहाचं हे 4थं वर्ष 4थ्या वर्षाची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट गायक आहे, उत्कृष्ट वादक आहे, जाणकार श्रोते आहे आणि उत्कृष्ट माईक सिस्टम आहे. सर्वांचेच आभार मानते आणि सेवेकडे वळते. विठाल विठाल रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबा काय आजच्या अभंगामध्ये म्हणतात या भूतलावरती राम आणि कृष्ण ही दोन्ही नामी साजरी आहेत आणि ती नावं आपण हृदयामध्ये स्मरण केली पाहिजे. ती नावं जर आपण हृदयामध्ये स्मरण केली तर होईल काय आपुली आपण करा सोडवण आपल्या या संसार बंधनातून सोडवणूक होईल. संसार बंधन तोडावेगी. ज्ञानोबा काय म्हणतात मी सुद्धा त्या राम आणि कृष्णाचं नाम माझ्या अंतकरणामध्ये साठवलं आणि मी माझी सुद्धा काय करून घेतली सोडवणूक करून घेतली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती काय हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबा काय राम आणि कृष्ण ही दोन्ही नामाचं महत्व प्रतिपादन करताना म्हणतात की तुम्ही राम आणि कृष्ण ही दोन्ही नावं घ्या तुमचा काय होईल उद्धार होईल. प्रथमतः आपण या भारत भूमीमध्ये आलो जन्माला आलो हे आपलं महत् भाग्य आहे. कारण या भारत भूमीमध्ये श्रीरामांसारखा देव होऊन गेला. ज्ञानोबा काय तुकोबा काय सारखे संत होऊन गेले. आपल्या भगवान बाबांसारखे रामगिरी बाबांसारखे
गंगा भारती बाबांसारखे संत होऊन गेले. म्हणजे या भारतामध्ये हा भारत म्हणजे देवदेवळांचा साधू संतांचा हा देश. या भारतामध्ये आपण जन्माला आलो हे आपलं महत् भाग्य आहे. भारताला भारत माता म्हणतात. अमेरिकेकडे जा, अमेरिकेला साधं मावशी सुद्धा म्हणत नाहीत. म्हणजे भारत हा श्रेष्ठ देश आहे. मग भारत श्रेष्ठ का? कारण भारतामध्ये श्रीरामांचा जन्म झाला आणि श्रीरामांचा जन्म झाल्याच्या नंतर आपण त्यांचं नामचिंतन करतो. बाकीच्या देशामध्ये तुम्ही जा, सारखं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धाचे परिणाम इकडे आपल्याला भोगावं लागते. सगळे देश नष्ट होतील पण भारत देश नष्ट होणार नाही. कारण या भारतामध्ये सारखं नामचिंतन चालू आहे. अशी रामनवमी कुठे होत असेल हो? होते बाकीच्या देशामध्ये? बाकीच्या देशामध्ये नामचिंतनच नाही. आज आपण या भूतलावरती आहोत ते फक्त नामाच्या सामर्थ्याने आहोत. आज श्रीराम नवमी आहे आणि श्रीराम नवमी निमित्त जो कीर्तनाला अभंग घेतला तो सुद्धा रामाचंच नामचिंतन सांगणारा अभंग आहे. जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर नाम हे श्रेष्ठ आहे. मग नाम श्रेष्ठ का? असं नामाने होतं काय? तर नामाने मनुष्य जीवनाचा उद्धार होतो. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. तुकोबा काय संपूर्ण भूतलावरती प्रत्येक प्राणी मात्राला विनवणी करतात. हकरवणी सांगे तुका, नाम घेता राहो नका. किंवा तुकोबा काय आपल्या हातापाया पडून विनवणी करतात. लागून या पाया विनवणी, लागून या पाया विनवितो तुम्हासी, लागून या पाया विनवितो तुम्हासी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला. घरातारी बोला मुखी नाम, घरातारी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मनवेरा, विठ्ठल विठ्ठल मनवेरा, विठ्ठल विठ्ठल लागून या पाया विनवितो तुम्हाला. गगटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा हा आनंद नाहीये. स्वर्गीचे देव सुद्धा या भूतला स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा. माती लोकी भावा, जन्मा नारायण नारे हो जीवन मुक्त, नारायण नारे हो जीवन मुक्त. माती लोकी भावा, जन्मा लोकी भावा, जन्मा नारायण नारे हो जीवन मुक्त, नारायण नारे हो जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मा महा. ते स्वर्गातील अमर आहे. जे तैरावतासारखे सिंहासन, तिथे काहीच कमी नाहीये. पण जेव्हा पुण्य संपलं मग पुण्याची पावटी सगळे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोका. पुण्य संपलं की मृत्यूलोकात यावं लागतंय. बघा मृत्यूलोकात आल्यानंतर मनुष्य देह भेटेल याची गॅरंटी नाही. मग आपल्याला आम्हाला भेटलाय, मग भेटलाय तर या देहामध्ये आपण काय केलं पाहिजे? याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच
भजन कोणी ज्ञान नाही कोठे आणि कोणी ज्ञान नाही कोठे याच दिगडे देवाचे भजन याच दिगडे देवाचे भजन काहे ज्ञान नाही कोठे आणि काहे ज्ञान नाही कोठे याच दिगडे देवाचे भजन या श्रेणी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे याच देहामध्ये भगवंताची काय घडेल भक्ती घडेल. ताई तुम्ही एखाद्या म्हशीला म्हणा म्हशी चल गोळेगावकर ताईचं कीर्तन येईल का? बघ दादा तुम्ही एखाद्या बैलाला बोला गोळेगावकर ताईचं कीर्तन येईल का? नाही. मनुष्यच कीर्तनात येऊ शकतात, मनुष्यच देवाचं भजन गाऊ शकतात, मनुष्यच नामस्मरण करू शकतात. पण नामस्मरण का करायचं? विठ्ठलाचं नाम किंवा रामाचं नाव का घ्यायचं? पतित पावन साजे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कागे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. नामाने माणसाचा उद्धार होतो. बघा आतापर्यंत कुणाचा झाला का? आतापर्यंत नामाने कुणाचा उद्धार झाला का? अहो भूतकाळात झाला. यागे यागे देखो हरिनाम दागो आणि भवाचा सागरो भय नाही. अनेक जणांचा उद्धार झाला वाल्या कोळी घेता नाम विठोबाचे पर्वत पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनला राहिली सीमा घेता 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 नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. ही चाल कुणाची हो? भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर यांची चाल आहे. आणि हा अभंग फार गाजला ह्या चालीमुळेच गाजला. बघ विठ्ठलाचं नाम घेतलं तर काय होतं? तर पापाचे पर्वतच्या पर्वत नाहीसे होतात. किती नाम घ्यायचं मला सांगा मावशीबाई? फार मोठा गवताचा गंज जाळायचा आहे. किती काड्या लागतील हो? किती? एकच. किती मोठा गंज असू द्या काड्या किती लागतात? तृण अग्नी मिळे समरास झाले तैसे नामे केले जपता हरी. भगवंताच्या नामस्मरणाने पाप नाहीस होणार आहे. पण ते नाम आपण घेतलं पाहिजे. आणि कसं घेतलं पाहिजे? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च त्रिडोगताः नमस्यन्तस्य माम भक्ता नित्ययुक्ता उपासते नित्य. आता सप्ताह चालू आहे म्हणून नाही, सप्ताह संपला तरी पण नामस्मरण. कामामध्ये काम काही म्हणा राम राम चालूच ठेवायचं आपला जप. सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि कथा. तेने सदजित समाधान तेने सदजित समाधान तेने सदजित समाधान सर्व
समाधान. चित्ताला काय होते हो? चित्ताला समाधानाची प्राप्ती होते आणि सर्व सुखाची प्राप्ती होते. नामामध्ये ताकद येते. तैसा मनाचा मार्ग न करता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. तुम्ही इथे या कीर्तनात, नुसतं कीर्तन ऐकलं तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती इथे ना मोक्ष. आणि हा मोक्ष तुम्हाला कीर्तनात आल्यानंतर प्राप्त होणार आहे. इथं मुक्ती आहे हो. कीर्तनात आल्यानंतर संसारातून पण मुक्ती आहे, 2 तास निवांत आहे की नाही. आणि परमार्थातली सुद्धा मुक्ती कीर्तनात आल्यानंतर प्राप्त होणार आहे. कीर्तनात आल्यानंतर पापाचा नाश होणार आहे. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. सगळ्या पापाचा नाश करायचा असेल तर कीर्तनाशिवाय पर्याय नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर नामच स्मरणाशिवाय पर्यायच नाही. कलियुगामध्ये कलियुगा माझी जगावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कीर्तन म्हणजे हे 2 तास सांगतो त्याला कीर्तन नाही हा. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास सुखे तो धरा ठाईच बैसोनी जगा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी नासता अनेक पै साधन. आन शपथ घेऊन सांगतो वाहत असे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतो कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. तुझी आठवणी नग देवा राया. 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 तुझी आणवाहीन गादे राया बहु आवडसी जीवापासून या. ज्ञानोबा काय म्हणतात तेव्हा मी तुझी शपथ घेऊन सांगतो मला कोण आवडतो? तो विठ्ठल आवडतो. किती आवडतो? जीवाच्या पल्याड आवडतो. जीवाच्या बहु आवडसी जीवा पासून या. पण कोण? कानडिया विठोबा कानडिया. तो विठ्ठल जीवाच्या. देव आवडावा माणसाला, आवडावं, खूप आवडावं, जीवापासून आवडावं, पण देव आवडावं. कारण या जगामध्ये विश्वास ठेवण्याच्या लायक 3च गोष्टी आहेत, संत ग्रंथ आणि देव. विश्वास ठेवण्याच्या लायक 3च गोष्टी आहेत, संत ग्रंथ आणि देव. विश्वास येतो कधी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे किंवा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल? संत ग्रंथ आणि देव आणि नाम. नामाशिवाय श्रेष्ठ या जगात. मग स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर नाम घ्यावं लागेल. मग कोणत्या देवाचं नाव घ्यावं? तर ज्ञानोबा काय अभंगाच्या प्रथम रामकृष्ण नामे हे बोधिसात्वे, हे बोधिसात्वे, हे बोधिसात्वे, हे बोधिसात्वे.
कृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबा काय म्हणतात, राम आणि कृष्ण ही दोन नामाचा तुम्ही काय करा, जप करा. आणि तुको बघा एकीकडे भगवंताला विनवणी करतात, देवा माझ्या मुखामध्ये काय कर, विठ्ठलाचं नाव राहू दे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या गे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका गे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि इकडे ज्ञानोबा काय म्हणतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी. अहो मी नेमकं कोणत्या देवाचं नाव घ्यावं? ज्ञानोबा काय म्हणतात, रामकृष्ण नामे. आणि तुकोबा काय म्हणतात, घे घे माझे वाचे. नेमकं कोणत्या देवाचं नाव आम्ही घ्यावं? तर देव इथून तिथून एक येतो. जसं असं निवडणुका झाल्याच्या नंतर प्रत्येक पक्ष काय, तुम्हाला काय वाटतं, भाजप आलं की राष्ट्रवादी आलं की? अहो ही भांडणं तुमची आहेत. मी भाजपचा, मी शिवसेनेचा, पण सगळे इथून तिथून काय आहेत, एक आहे. तसे सगळे नाम इथून तिथून सगळे देव काय आहेत, एक आहेत. पहा तुम्ही विठ्ठलाच्या डोक्यावर कोण आहे? विठ्ठलाच्या डोक्यावर कोण आहे? महादेव आहे. विठ्ठलाच्या डोक्यावर महादेव आहे. आणि महादेव कुणाचं भजन करतात? श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन सदा शिव राम तुझे, सदा शिव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव. सदाशिव म्हणजे शिव, भगवान शिवशंकर कुणाचं भजन करतात? श्रीरामांचं. श्रीराम कुणाचं भजन करतात? महादेवांचं. म्हणजे दोन्ही देव एक पाही आणि तया ऐक्य दुजे नाही. सगळे देव इथून तिथून काय, हरिहरा भेद नाही नका करू वाद, भेद कासी नाड आणि एक वेलांटीच आड, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. साखर तुम्ही खाल्ली तर कशी लागेल, आणि मी खाल्ली तर कशी लागेल, आणि मिरची तुम्ही खाल्ली तर कशी लागेल. अरे नाम आहे, कोणत्या देवाचं नाव घेतलं तर कसं लागेल, गोड लागेल. देवाचं नाव हे अमृतापेक्षाही काय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे मन माझे केशवा काबाने घे. अहो अमृतापेक्षा गोड नाम आहे आणि महाराज विनंती करतात की देवा माझं मन ते नाम का घेत नाही. महाराजांचं मन नामचिंतन करत नव्हतं का? करत होतं. लेकी बोले आणि सुने लागे. अहो महाराजांच्या वाचेला वेळ लागला होता. महाराजांच्या मनाला देवाच्या नामाचं वेळ लागलं होतं. गोविंद गोविंद मना लागली छंद माझ्या मना माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. अहो छंद लागायची गरजच नव्हती. तुको बघाय ज्ञानोबा काय सतत नामस्मरण करत होते. गोप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा. हे ज्ञानोबांनी म्हणावं नॉट डिफरंट बिटवीन टू. त्या देवात आणि माझ्यात बदल नाही. तो देव आणि मी एक आहे. ज्ञानोबांनी क्या बात आहे. दादांसाठी टाळ्या वाजवायच्या. ज्ञानोबांनी सांगावं त्या भगवान परमात्म्यात आणि माझ्यात बदल नाही. तो देव आणि मी एक आहे. आत्मस्वरूपाने इथून तिथून सगळेजण विठ्ठलच आहोत. मग ते विठ्ठलाच्या नामाचं संतांना वेळ लागलं होतं. वेळ मग संत सतत नामस्मरण करत असताना रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरा करे. हे सांगितलं कुणासाठी? तुमच्यासाठी सांगितलं. आपल्यासाठी सांगितलं. संतांना गरजच नाही. संतांची काया वाचा मन सगळंच नाम होऊन बसलं होतं. हे सांगितलं आपल्यासाठी. अहो तुम्ही करा काय? रामकृष्ण नामी ही दोन्ही साजरी. मग ते राम नामाने होईल काय हो नेमकं? जर ते नाम आपण जपलं तर होईल काय नेमकं? उद्धार होईल. अहो आतापर्यंत कुणाचा झाला? सांगितलं वाल्या कोळ्याचा झाला, अनेकांचा झाला, दत्त सगळ्याचे झाले. सगळ्याचे सांगितले तुम्ही. अहो माणसाचा होईल यात नवल नाही. दगडाचा झाला. दगडाचा झाला. दगडाचा नल नील या वानरांना वरदान होतं. वरदान तुम्ही दगड पाण्यात टाकले की तुमचे दगड तरंगतील. सीतेला शोधून आणायचे लंकेतून. समुद्र मध्ये आहे आणि समुद्रात सेतू बांधायचा. नल नील यांना अहंकार झाला. आपण टाकलेले दगड तरंगतायत. थोडासा सेतू बांधला आणि ते दगड खाली पाण्यात बुडून गेले. मग आता करायचं काय? वानर म्हणले त्यात अवघड काय? दगड घ्या आणि दगडाला काय म्हणा बुडलास तर राम नामाची शपथ आहे. राम राम म्हणत छा वानरांनी दगड टाकीत नेले तर शेवटपर्यंत पूल. पण ती वानर होती चंचल होती. झाला पूल असा चितुळा. राम नामाने दगड तरतोय असा आनंद. उचलायचे टाकायचे उचलायचे टाकायचे पूल तयार झाला. पण तो पूल चिचुळा झाला. आता जायचं कसं? पलीकडे जायचं कसं? तर त्यावेळी राम प्रभू हनुमंतरायांना म्हणतात पलीकडे जाणं जास्त अवघड नाहीये. माझ्या दर्शनासाठी मासे येतील आणि त्या माशांना माझ्या स्वरूपामुळे समाधी लागेल. दोन्ही बाजूंनी मासे आले. मासे एकीकडे राम लक्ष्मण सीता कडनी वानर. त्या माशांच्या दगडासारखे अवयव झाले आणि त्या माशांवरून चालत कोण गेलं? वानर गेले. आणि झालं राम नामाने सेतू बांधला. ही बातमी लंकेत पसरली. संपूर्ण लंकेत एकच बातमी. राम नामाने काय झाले? दगड तरंगले पाण्यात. राक्षसांचं धैर्य खचू लागलं. जर आपल्या सैन्याचं धैर्य खचत असेल तर काय करावं लागेल? त्यांचं आत्मविश्वास वाढावा लागेल. करायची शुअरेस्ट वेपन इन डेंजर. संकट काळात साथ देत असेल तर तो आत्मविश्वास धैर्य. करायचं काय?
रावणाच्या लक्षात आलं आपल्या सैन्याचं राक्षसांचं धैर्य कसतंय. राम नामाने दगड तरंगलेत, आपण करायचं काय. रावणाने सगळं सैन्य सोबत घेतलं, त्यात काय नवल आहे म्हणे. राम नामाने दगड तरंगलायत, नवल नाही, चला मी पण दगड तरंगून दाखवतो, चला माझ्या सोबत म्हणे. ते राक्षस होते, आणा म्हणे भला मोठा दगड. भला मोठा दगड आणला आणि तो रावणाजवळ दिला. रावण असं काहीतरी फुट 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 फुटला. टाका म्हणे दगड आता पाण्यात. टाकला दगड पाण्यातून, तरंगला. जा म्हणे याच्या दोनचे राक्षस जाऊन बसले, तरी पण दगड पाण्यात. अख्ख्या लंकेत हवेसारखी बातमी पसरली. राम नामाने दगड तरंगतो, यात नवल नाही. आज रावणाने सुद्धा काय केलाय, पाण्यात दगड तरंगलाय. ही बातमी मंदोदरीला कळाली. आता आमची बायाची जात नाही वेळे. श्रीहट्ट असतो, श्रीहट्ट. रावण झोपण्यासाठी आला आणि मंदोदरी म्हणते, काऊ काऊ सांगा ना, आजपर्यंत मी ऐकलं होतं राम नामाने दगड तरंगतात, पण तुमच्यामुळे दगड तरंगला हो आज. नेमकं तुम्ही केलं काय असं. रावण म्हणतो, बस ग, वैतागलोय मी, कंटाळा आलाय. नाही नाही, सांगावंच लागेल. तर बाईची जात कशी असते, श्रीहट्ट, राजहट्ट, बाळहट्ट असे पुरवावेच लागतात, हो की नाही. तो श्रीहट्ट होता, म्हणतो तरी काही केले ऐकत नव्हती. रावण गपच म्हणतो तरी सुद्धा मंदोदरी ऐकत नाही. रावण शेवटी म्हणतो, मी राजकारण केलंय, तू गपच. मंदोदरी म्हणती, काय राजकारण केलंय ते सांगा. रावण म्हणतो, राजकारण कधी सांगायचं नसतं. मंदोदरी म्हणते, सांगा काय डाव खेळला तुम्ही. तेव्हा रावण म्हणतो, तुला म्हणून सांगतो, बाकी कुणाला सांगू नको. मी दगडाला राम नामाची शपथ घातली, तेव्हा दगड पाण्यात तरंगला. बघा आता ती गोष्ट कुणाला सांगितली होती, आपल्याला कशी कळाली. म्हणजे पूर्वीपासून जी म्हण चालत आली ती काय खोटी आहे का. सगळ्याला सांगायचं, सगळ्याला. पण ह्यांना ही अर्धांगिनी आहे आणि अर्धांगिनीच ठेवायची. राम नामाने पाण्यामध्ये काय झाले, दगड तरंगले. तर तुमचा आमचा उद्धार होईल यात काय नवल आहे. मग या संसारातून बंधनाचा फासा जर तोडायचा असेल, आपली जर सोडवणूक करून घ्यायची असेल, तर काय करा, राम नाम घ्या. अभंगाचा द्वितीय चरण. आपोली आपण करा सोडा बना, आपोली आपण करा सोडा, आपोली आपण करा सोडा बना, आपोली आपण करा सोडा, आपोली आपण करा सोडा बना, आपोली आपण करा सोडा, आपोली आपण करा सोडा बना, आपोली आपण करा सोडा. सोडवाना संसार बंधन तोडावेगी. आपुला तो देव एक कमी घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख नो हे. एकती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. मला सांगा, संसारामध्ये सुखाची प्राप्ती कुणाला झाली आतापर्यंत. जर संसारात सुखाची प्राप्ती झाली असती तर जपी तपी संन्यासी साधू मुनी हा संसार सोडून जंगलात वनात गेले असते का. भल्या भल्यांनी या संसाराचा त्याग केला की नाही. मग आपल्याला संसाराचा त्याग नाही करायचा, पण संसारात राहून भगवंताची काय करायची, प्राप्ती करायची. पद्मपत्र मिवा फसा, कमळ पाण्यात आहे, पण त्या कमळाला पाण्याचा लवलेश आहे का. ते कमळ तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या गावाकडचं साधं उदाहरण
तोरी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी संसारी असावे असावे आणि असोनी. आता तुम्ही म्हणाल दोन्ही पण सांगतात बाबा. संसारात असावं म्हणतात आणि नसावं बी म्हणतात. नेमका याचा अर्थ काय? वा, वा, वा. असावं पण असून नसावं. असावं पण असून नसावं. ते पोथीची पानं तुम्ही पाहिली असेल. कशात आहेत? पाण्यात आहे. पण पाण्याचा लवले शिकाव अजिबात नाही. तसं संसारात असावं पण असून नसावं. म्हणजे या संसारामध्ये आपण सतत भजन करावे वेळोवेळा. पक्षी अंगानी उतरती वेग दुनिया राहती वेग दुनिया राहती वेग दुनिया राहती पक्षी अंगानी वेग दुनिया पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो नियागाती तैसे असावे संसारी. जवळी प्राचनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. पक्षी अंगणी येतो, दाणे वेचतो, किंवा एखादा वस्तीकर पाहुणा आला. पाहुणा, त्या पाहुण्याचं तुमच्या घरी किती दिवस तुम्ही पाहुण्या म्हणून गेल्या मावल्यांनो कुणाच्या घरी किती दिवस राहू शकता तुम्ही? बघा सांगा किती दिवस? 1 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस, जास्तीत जास्त 15. याच्यापेक्षा नाही तुमचा जीव. मग तिकडे जीव गुंततो का? असता कुठं? हे बघा, तसं ज्ञानोबा काय म्हणतात, संसारात असावं पण असून नसावं. मग नसायचं कसं, असायचं कसं? अलित कमळ जाणी देसे अलित कमळ जाणी देसे अलित कमळ जाणी देसे अलित कमळ सत्यवादी करी संसाराच्या काळात कमळ जाणी देसे अलित कमळ जाणी देसे सत्यवादी करी अलिप्त कमळ जळी जैसे. आता ते कमळ पाण्यात आहे पण त्याला त्याचा लवलेश नाही. तसं संसारात आपण राहत नाही हो. आपण गोचिडा सारखं चिकटतो. पाहे पादूद पवित्र आणि गोड पासे तोचे चिया पत्र आड परित्या वेगुणी गोचिड अशुद्ध काय न सेविती. आणि त्या गोचिडाच्या जवळ काय आहे? दूध आहे. पण ते काय करताय? रक्त अशुद्ध असताना रक्त सेवन करतय. तशी तुमची आमची व्यथा झाली हो. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो उडू जीवासी झाला. गोड असणारा परमार्थ जीवाला कडू झाला आणि कडू असणारा दुःख खूप असणारा संसार. ज्या संसारामध्ये सुखच नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी कैकी जे लकवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंतरवणी. इंगळाच्या मृत्यू लोकामध्ये जशी झोपायला उंगळाची उशी करावी आणि शांत झोप लागाल अशी आशा करावी. लागेल का? उशी कशाची? इंगळाची किंवा ढेकणाची बाज असावी. त्या बाजेवर झोपावं. झोप लागेल का? शक्यच नाही.
तसं या संसारामध्ये सुख प्राप्त होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही या संसारात परमार्थ कराल त्यावेळेस काय होईल, तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. म्हणून संसाराला चिकटायचं नाही. आम्ही त्याला चिकटलो आणि म्हणून आयुष्यात काय झालं, दुःख प्राप्त झालं. होता होईल तेवढं आयुष्यात फक्त आपण पुण्य प्राप्त करायचं. तुम्ही म्हणाल पुण्य प्राप्त करून नेमकं होईल काय? एक वयस्कर आजी होत्या, शेतात राहत होत्या. शेतात झोपडी होती आणि झोपडीमध्ये त्या आजीकडे 4 चोर आले. ते चोर म्हणले, आजची रात का तुमच्याकडे मुक्काम करायचा आहे? आजी म्हणली काय प्रॉब्लेम नाही, मुक्काम करा, बेसन भाकरी खाऊ घालील. ते म्हणाले आम्ही मटण खातो. आजी म्हणली तसलं काही भेटणार नाही, मी माळकरी आहे, मी पुण्यवान आहे, मला तसलं काही चालत नाही. आणि तसलं काही केलं तर देव त्याची सजा पण देतो. सप्ताह चालू आहे तोपर्यंत तरी नाहीच केलं पाहिजे, नाही तर मग देव बरोबर करतो त्याला, त्या पद्धतीने सजा देतो. तर ती आजी म्हणली मी बेसन भाकरी, ते म्हणले चला बेसन भाकरी खाऊ, पण पाप पुण्याचा हिशोब शेवटी करूच म्हणले. आजीने बेसन भाकरी खाऊ घातली. इजा कडकडत होत्या, वादळी पाऊस पडत होता आणि ते चोरटे म्हणले जो कोणी पुण्यवान असेल तो झोपडीच्या बाहेर 10 फूट अंतरावर एक झाड आहे, त्या झाडाला शिवून जो येईल तो पुण्यवान. पहिला गेला, राम 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 आला ना तो शिवून, तो म्हणला आपलं काहीतरी पुण्य आहे बाबू. दुसरा गेला, देवाचं नाव घेत आला, तो झोपडीत आला, तो म्हणला माझं बी काहीतरी पुण्य आहे, मी आलो. तिसरा गेला, तोही आला, चौथाही आला. आजी म्हणली आता मी जाते का काय? पण आजीचा देवावर विश्वास होता, आयुष्यभर केलेल्या परमार्थावर विश्वास होता. आजी देवाचं नाव घेत घेत 10 फूट गेली, 20 फूट गेली, 30 फूट गेली, झाडाला शिवली. झोप म्हणली आता आपल्याला पुढे जायचंय, झोपडीत जायचंय. म्हणून आजी माग वळून बघते तर काड 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 वीज कडकली, झोपडी उघडली आणि 4घे जण जळून खाक झाली. मला सांगा, जोपर्यंत आजीच्या सानिध्यात 3घे होते, जेव्हा एक शिवायला जात होता तेव्हा आजीच्या सानिध्यात किती होते? 3. 4 चोर म्हणले आजीच्या सानिध्यात 3 होते. दुसरा जात होता तरी 3 होते, तिसरा जात होता तरी ते 3 होते. ते 3 जिवंत गुणामुळे होते. ज्या वेळेस आजी बाहेर गेली त्यावेळेस किती गेले? आपल्या गावामध्ये कुणीतरी नामचिंतन करणार आहे म्हणून आपण आहोत. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय म्हणून आपण आहोत. ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो त्या गावामध्ये वर्षभर पाऊस पडतो. गाई म्हशी दूध दुभत असतं. महाराज कुठे गेले? आता असं दूध खाऊ घातलं, मला तर साई वाढली, ताई साई खा. एवढा जीव म्हणजे खराच हो, मन उदार पाहिजे, उदार. देव देतो. ज्यावेळी तुम्ही एका हाताने देता ना त्यावेळेस देव आपल्याला 10 हाताने देतो. एका हाताने मदत करा, 1 पाऊल भगवंतासाठी चला, 60 पावलं भगवंत आपल्यासाठी येतो. 1 पावलं चला, तो आपल्यासाठी मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवगाया. अगोदर आपल्याला त्याचं व्हावं लागेल. तुकोबा काय म्हणतात, मी देवाचं झालो आणि देव माझा झाला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा,
म्हणतो का हो देवाला माझं? अहो संसाराला माझं म्हणणारी माणसं आहेत आपण. नुसतं माझ्यालाच नाही, दुसऱ्याच्या सुद्धा माझं म्हणतो की नाही? दुसऱ्याच्या गोष्टीला सुद्धा आपण माझं म्हणतो. अहो लई आहेत. अहो हे बघा, माणसानं श्रीमंतीतून गरीब व्हावं की गरिबीतून श्रीमंत व्हावं? गरिबीतून श्रीमंत व्हावं, पण श्रीमंतीतून गरीब होऊ नये. पण माणूस श्रीमंतीतून गरीब तेव्हा होतो ज्या वेळेस त्याला असलेल्या गोष्टीची घमंड होते, घमंड. देव तुमच्याकडून घेण्याआधी तुम्हाला 1000 वेळा देतो, 1000 वेळा देऊन बघतो, आणि 1000 वेळा जर तुम्हाला सांभाळता आलं नाही तर तो घेऊन सुद्धा टाकतो. त्याच्यात द्यायची पण सामर्थ्य आहे. जो देऊ शकतो तो घेऊ पण शकतो. मग देणारा कोण आहे? देता देव विता नेता देव विता देव विता नेता देव विता देव विता नेता देव विता देव विता नेता देव विता. हे तुझी सत्ता काय आहे? हे तुझी सत्ता काय आहे? देता देव विता नेता देव विता, तेथे तुझी सत्ता काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. अहो इतकं माझे म्हणतो, रात्रीतून माणसं पलटतेत. रात्रीतून एखाद्याची घेतलेले पैसे नाही म्हणून पलटण्यासाठी जुबान पलटते, जुबान. अहो नाही दान करता आलं तरी चालेल, करू नका, पण एखाद्याचं बुडवू नका. ज्यावेळी तुम्ही एखाद्याचा 1 रुपया बुडवता त्यावेळी तुमचे 10 जातात, 10 बुडवता त्यावेळी 100 जाते, 100 बुडवता त्यावेळी 1000 जाते, 1000 बुडवता त्यावेळी 10,000 जाते, आणि एखाद्याचे 10,000 बुडवता त्यावेळी तुमचे 1,00,000 जाते. तुम्ही म्हणाल आम्ही 1,00,000 दिलेच नाही, तर जातील कसे? चलता चलता ठेस लागते, हात मोडतो, पाय मोडतो, ऍक्सिडेंट होतो, मुक्का मार लागतो, हात पाय मोडतो, चलता चलता अटॅक येतो, छातीचं ऑपरेशन करावं लागतं. डॉक्टर म्हणते 5 लाख द्या. 5 लाख दिले तर ऑपरेशन होईल आणि माणूस वाचन. लोकांचे बुडिले की इकडं काय? लोकाला 1 खड्डा केला की देव आपल्यासाठी किती खड्डे करतो. अजिबात नीतिमत्ता पलटायची नाही, जुबान पलटायची नाही, एखाद्याचं घेतलेलं बुडवायचं नाही. हे बघा, हे कर्माचं फळ आहे. कर्माचं फळ भोगण्यासाठी पुन्हा यावंच लागतंय, आणि कर्माचं फळ भोगूनच संपवावं लागतंय. तुमचं कर्म चांगलं असेल तर फळ सुद्धा कसं असेल? चांगलं असेल. आणि तुमचं कर्म वाईट असेल ना मावशी, आई, अक्का, जर कर्म वाईट असेल तर फळ सुद्धा कसं असेल? वाईटच असेल. अहो लोकांचे हात मोडते, पाय मोडते, ऍक्सिडेंट होते, हे त्यांच्या कर्माची फळ आहेत. मेरे कर्म झाले तिची भोगाले, 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 झाले तिची भोगाले, मेरे कर्म झाले तिची भोगाले. कर्माचं फळ आहे, देव असा बसलेला आहे. आपल्याला वाटतं कोणी बघत नाही, पण हे बघा, तुमचं बुडवलं ना, तुमच्या डोळ्यासमोरच त्याचे अशी हाल होतील. तुम्ही फक्त बघत राहायचं, बघत. एखाद्याचा तळतळाट फार वाईट असतो, तळतळाट. तळतळाट इतकं वाईट आहे, मी म्हणते तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट नसावा, पण
तुमच्या पाठीमाग कोणाचा तळतळाट नसावा. नसू द्या खिशात पैशाचा कळकळाट, पण लोकांचा तळतळाट फार वाईट. किसी की दुआएं भी खाली नहीं जाती और किसी की बददुआएं भी खाली नहीं जाती. एखाद्याचा आशीर्वाद पण वाया जात नाही आणि एखाद्याची तळतळ लागलेली हाय सुद्धा वाया जात नाही. म्हणून कधी कुणाचा तळतळ घेऊ नका. काही नाही, राम तुम्हाला एखाद्याने बुडवलं ना, तुम्ही सुद्धा शास्त्रात देऊ नका. तो आपोआप तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा. अहो तो देऊ शकतो ना, तर तो घेऊ बी शकतो. लय असं समजू नका एखाद्याने फार माड्या बांधल्यात, बंगले बांधलेत. रात्रीतून गरीब होतो, रात्रीतून वैभव गेलेला तुम्ही पाहिलं असेल. रात्रीतून आणि एखाद्याकडे रात्रीतून वैभव आलेलं सुद्धा पाहिलं असेल. अहो जास्त उड्या मागू नका. ज्ञानोबा काय म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. अहो त्याने ठरवलं ना, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे, ऐसा तूच मन ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तूच मन ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तूच ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तूच ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अहो त्याच्या हातात हे सगळं. तुम्हाला रात्रीतून न्यायचं. अहो संध्याकाळी झोपलो तर सकाळी उठाल का म्हणून भरोसा आहे का हो आपला? किती दिवसाची जिंदगी आहे आपली? असा हात वरती करा, सांगा प्रामाणिकपणाने की मी 7 दिवस जगू शकतो. 7 दिवस. अहो राजा परीक्षितीला मरण कळालं, 7 दिवसात तो जाणार आणि तुम्हा आम्हाला वेगळा आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार या 7 दिवस बघा, याच्यापेक्षा वेगळा आहे का हो एखादा? या 7 दिवसात तुम्ही आम्ही पण जाणार आहोत. येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. येताना काय आणले, जाताना काय नेणार? ज्याने चोच दिली येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भया माणसा, नको अभिमान करू भया माणसा, मान करू भया माणसा, नको अभिमान करू भया माणसा. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू तू भल्या माणसा. अहो कोणत्या गोष्टीचा अभिमान? कोणत्या? अहो रात्रीचा भरोसा नाही, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाच्या अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. म्हणून महाराज म्हणतात, मी काय झालो बाबा? सावध झालो, सावध झालो, सावध झालो. तरी चालो जागरणा, जेथे वैष्णवांचे भाग जय जयकार गरजत असे. मी सावध झालो, नामचिंतनाला लागलो. तसं तुम्ही सुद्धा काय व्हा, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध होऊन भजनाला लागा, त्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. कलियुग
या कलियुग हे कलियुग आणि कलियुग पापाचीच मूर्ती नाम खडग घेऊ हाती. हे कलियुग आहे, कलियुग सगळं पापाने भरलेलं आहे. या कलियुगामध्ये जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. मग ते नामस्मरण घ्यायचं कसं? तर आवडीनं आणि भावानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं आणि भावानं जेव्हा आपण भजन करू त्यावेळेस आपल्याला काय होईल? भगवंताची प्राप्ती होईल. ज्ञानोबा म्हणतात, मी सुद्धा काय केलेले अंतःकरणामध्ये माझ्या ध्यानामध्ये कुणाला ठेवलेले राम कृष्ण या नामाच्या जपाच्या जपमाळ मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवली. म्हणून माझा सुद्धा काय झाला? उद्धार झाला. तुम्ही सुद्धा प्रेमानं काय करा? त्या रामाचं आणि कृष्णाचं भजन करा. अभंगाचं ज्ञान देव ध्यानी राम कृष्ण राम कृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा विगी विठोबा. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. असं नाही की तुम्ही कीर्तनच सांगा, तुम्ही पखवादच वाजवा. पखवाद वाजवता तर काय होता? पखवाद वाजवसी तरी वादकाची होशी. पगी वैष्णव न होसी अगे जना गायन करिसी तरी गायकची होशी. पगी वैष्णव न होसी अगे जना कीर्तन तुम्ही म्हणाल तुमचं सांगणार का? अहो नामदेव काय आम्हाला पण म्हणतात कीर्तन सांगसी तरी कीर्तनकाराची होशी. परी वैष्णव न होसी अगे जना नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होसी अगे जना. ज्यावेळी तुम्ही नाम घ्याल त्यावेळी तुम्ही खरे संत. आज जगामध्ये सगळे स्वतःला संत 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 म्हणून घेतात पण खरे संत कोणते? तेची संत 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 जसा हे विठ्ठल बघ ना ताना टुना काय ते नाक करीतय रिमोटचा नाक काय माय माऊल्या फसते. त्याला संत म्हणतात का? अंगा लावून या काक
डोळे झाकून या करीती पाप ऐसे कैसे झाले ओढू आणि कर्म करूनी म्हणती साधू. अरे त्याला काय साधू म्हणतात का? साधू साधू कसा ओळखायचा? शुभ ओळखावा मरणी आणि साधू ओळखावा मरणी. ज्याच्या मुखामध्ये अखंड नामस्मरणे तो साधू आहे. ज्याच्या मुखामध्ये भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं त्याला काही सुचतच नाही तेच संत, तेच संत ज्यांचा हेत विठ्ठल. मेहनती काही टाणाटुना. अरे तो जर टाणाटुना करत असेल तर ओळखून जा हा साधू नाही. साधू साधूच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण असावं, अखंड तो खरा साधू. आता तुम्ही म्हणाल इथं कीर्तन चालू आहे सगळं पुण्य तुम्हाला, सगळं पुण्य गायकांना, सगळं पुण्य वादकाला. अजिबात नाही. तुम्ही उद्यापासून सप्ताहामध्ये चटई जरी या तरी जे कीर्तन करायला जे पुण्य आहे तेच तुम्हाला, जे गायकाला पुण्य आहे तेच तुम्हाला. जेवलेल्या माणसांची पात्र उचलले तरी पंगत दिल्याचं पुण्य तुम्हाला आहे. लक्षात ठेवा. ज्यांनी पंगत दिली आणि दुसऱ्याने जर पात्र उचलले तर ज्यांनी पात्र उचलले त्याला त्याचं काय जातं. जेव्हा गोपाळ काला झाला त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अगोदर पळाले म्हणले सगळ्याची पात्र मी उचलणार. कारण जो पात्र पाहुणी म्हणून जेवायला आल्यानंतर पाहुणीला ताट त्याच्यामुळे धुवू देत नाही. पाहुणी जर ताट धुवून गेली तर मग पुण्यच घेऊन गेली. तुम्ही जेव घातल्याचा उपयोग नाही. म्हणून इथं सप्ताहामध्ये हे बघा तुमचं गाव मला आले छान वाटलं. मस्त पंगत चालू होती. सगळे युवा कमिटी सगळे आदर्श वाटलं. असं गावामध्ये 2-4 मंदिर आहेत. उत्कृष्ट असं मंदिर आहे आणि सगळे असा सप्ताह करताय. तुमच्या सगळ्यांचे चेहरे खुललेले. एकही माय माऊली झोपली नाही. एकही माय माऊली. माझी पाक शेवटच्या तिथपर्यंत अशी नजर आहे माझी तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे लक्ष आहे. कोणी कीर्तनातलं कोणतं विसरलंय कोणतं ऐकलंय हे मी आता सांगत. उद्या सकाळी सुद्धा सांगत. इतकं चित्त लक्ष देऊन ऐकलं तुम्ही. जीवाचे कान करून ऐकलं. अहो अर्जुनाची पांती परिसन याची ही योग्य होती आणि तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीत बसण्यासारखे श्रोते आहेत महाराज. अर्जुन अहो गीता अर्जुनालाच का सांगितली? अर्जुनाचं चित्त शुद्ध होतं. शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. मग तुम्ही म्हणाल चित्त शुद्ध झालं कशानं? चित्त फक्त नामस्मरणाने शुद्ध होतं. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन या गोपाळ राहे तेथे. ज्यावेळी नामस्मरणाने चित्त शुद्ध होईल शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. म्हणून उद्यापासून इथं आलं तरी पण काय करायचं? 2 हाताने टाळी वाजवायची आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. सगळ्यांनी हात वरती करा. महाराज आमचे पुढं म्हणतील भजन आणि तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं म्हणा. सगळ्यांनी पाठीमागं म्हणा. महाराज पुढं म्हणतील हात वरती करा सगळ्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय
एकदा तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. वाजवा वाजवा मला टाळ्या वाजवा. तुम्ही सगळेजण धन्य झाला, धन्य. तुम्ही म्हणाल आम्ही धन्य कसे झालो. जो या विठ्ठलाचं, या रामाचं नाम घेतो तो जगामध्ये काय आहे, धन्य आहे. धन्य जगितोची एक राम कृष्ण वासुदेव सदा सुदेवाचे. इथं जो नामस्मरण करतो तो धन्य आहे, धन्य. इथं कीर्तनात आल्यानंतर लाजायचं नाही, काही नाही, काही नाही. नामचिंतन करायचं. मनात आलं तर कीर्तनात नाचायचं सुद्धा. नाचू कीर्तन केलं